बी.एड ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची प्रोविजनल ॲन्सर की त्यानंतर रिॲड्रेसलचा जो रिझल्ट होता हा सुद्धा लागलेला आहे। तर आता लागणार आहे विद्यार्थ्यांचा तो म्हणजे रिझल्ट। तर फायनल ॲन्सर की आणि रिझल्ट तुमचा सोबत लागू शकतो आणि भरपूर जे विद्यार्थी आहे की जे रिझल्टची वाट बघत आहे तर संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की तुमचा जो रिझल्ट आहे या आठवड्यामध्ये केव्हाही जाहीर केला जाणार आहे। कारण की ऑलरेडी रिॲड्रेसलचा जो रिझल्ट होता हा आज 7 दिवस झालेले आहे, म्हणजे 18 तारखेला रिॲड्रेसलचा रिझल्ट आलेला होता। त्यानंतर आता जी येणार आहे तुमची ती फायनल ॲन्सर की आणि फायनल ॲन्सर की सोबतच तुमचे स्कोअर कार्ड येणार आहे। कारण की स्कोअर कार्ड जेव्हा येतील त्यानंतरच तुमचे कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंडचा पूर्ण फॉर्म भरायचा आणि डॉक्युमेंट जे आहे हे अपलोड करायचं काम पडणार आहे। त्यासाठी ज्याही विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल ती B.Ed जनरल, स्पेशल आणि B.Ed ELCT 2 CET होत्या, ज्यामध्ये ज्यांना इंग्लिश करायचं होतं त्यांनी ELCT चूज केलेला होता। तर दोघांचाही रिझल्ट हा सोबतच लागणार आहे। ज्यांनी ELCT दिलेला आहे त्यांचा कंबाईन रिझल्ट लागेल आणि ज्यांनी फक्त B.Edची CET दिलेली आहे स्पेशल आणि जनरल तर त्यांचा सिंगल रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, तर रिझल्ट तुमचा या आठवड्यामध्ये केव्हाही लागू शकतो। हा व्हिडिओ द्यायचं कारण एकच होतं की भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे। कारण की एक माहिती समजून घ्या तुम्ही की तुमचा जो रिझल्ट असते CETचा याबद्दल कोणतीही अपडेट CET आपल्याला साईडवर देत नाही, कोणत्याही ठिकाणी अपडेट देत नाही की आम्ही या तारखेला तुमचा रिझल्ट डिस्प्ले करणार आहे। क्लिअर, फक्त ही जी अपडेट असते ही अंदाज लावून देण्यात येत असते की साधारणतः तुमची जे पेपर झाल्यानंतर तिथून 1 महिना किंवा 1.5 महिन्याच्या आतमध्ये तुमची ॲन्सर की, तिथून 15 दिवसानंतर तुमचे ते रिॲड्रेसलचा रिझल्ट आणि त्यानंतर प्लस तिथून तुमचे स्कोअर कार्ड किंवा फायनल ॲन्सर की, असे जो टाईम पिरियड आपण ठरवलेला आहे दरवर्षीप्रमाणेचा। कारण दरवर्षी अशाच प्रकारे ही प्रोसेस चालते, त्यामुळे कारण रिझल्टची डेट कुठेही फिक्स नाही आहे, केव्हाही तुमचे रिझल्ट आणि फायनल ॲन्सर की साईडवर उपलब्ध केली जाऊ शकते। त्यामुळे तुम्हाला वारंवार अपडेट चेक करण्याची गरज नाही आहे, कारण रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची जेही मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्यावरती SMS सुद्धा येऊ शकते आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर सुद्धा अपडेट देण्यात येणार की निकाल लागलेला आहे। त्या अगोदर कॅप राऊंडसाठी लागणारे संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे रेडी केलेले आहेत का तुम्ही हे सुद्धा एकदा चेक करा। कारण यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स नॉन क्रिमी लेअर, जे विद्यार्थी नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडत आहे त्यांना नॉन क्रिमी लेअर पाहिजे आहे व्हॅलिड। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जेही विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जे विद्यार्थी EWSमध्ये आहे त्यांना EWS सर्टिफिकेट, हे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे। कारण की हे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांकडे राहत नाही, बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे मार्कशीट वगैरे वगैरे डोमेसाईल आहे हे डॉक्युमेंट्स तरी मिळून जातील, परंतु हे डॉक्युमेंट्स भरपूर विद्यार्थ्यांकडे नाही आहे। त्यामुळे डॉक्युमेंट्स एकदा बघा, आपल्या चॅनलवर अपडेट दिलेली आहे। तरी समजा तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की सर डॉक्युमेंट लिस्ट असं कमेंट्स करा। आपल्याला जर 5 कमेंट जरी आल्या तर आपण तुम्हाला डॉक्युमेंट लिस्टचा व्हिडिओ परत देण्यात येणार। ठीक आहे, तर B.Edचा रिझल्ट या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाट बघा। संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि B.Edची समोर जेही फॉर्म वगैरे आहे, राऊंड आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।